हाय, तर संडेची संध्याकाळ ना आम्ही या छानशा वातावरणात घालवली. कशी ते तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी 7 डे 7 फेस पॅक सीरीजचा आज डे 5 होता. त्याचाच मी पॅक बनवला, पॅक अप्लाय केला आणि त्यानंतर रिमूव्ह केल्यावरचे रिझल्ट खरंच खूप छान होते. तुम्हाला जर माहिती नसेल ना, तर माझ्या यूट्यूब चॅनलला 7 डे 7 फेस पॅक सीरीज सुरू आहे, ज्याच्यामध्ये मी प्रत्येक दिवसाला वेगवेगळे पॅक शेअर करते आहे. तुम्ही ना ते व्हिडिओज नक्कीच बघा आणि नक्की पॅक ट्राय करून बघा. प्रिशूचं सर्व सामान मी बॅगमध्ये घेतलेलं होतं, डायपर, खाऊ, बॉटल वगैरे, आणि आम्ही गाडीमध्ये बसून फायनली डेस्टिनेशनला पोहोचलो. तिथे प्रिशूचं छान खेळायचं चाललेलं होतं. तर आम्ही ना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सत्संगला आलेलो आहोत, गुरुदेवच्या आश्रमला, जे अमरावतीमध्येच आहे आणि खूप छान निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. तिथलं वातावरण वगैरे सर्वच गोष्टी खूप जास्त मनाला प्रसन्न करणाऱ्या आहेत आणि त्यापेक्षाही जास्त सत्संग. मला ना तो सत्संग खूप जास्त आवडतो. मी याआधी असा सत्संग तर अजिबातच बघितला नाही. मी रुद्रपूजेला गेलेली तेव्हा एकदा मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा सत्संग जॉईन केलेला, म्हणजे तिथे सत्संगला गेलेलो. तर खरं सांगू का, माझा अनुभव खूप छान होता. मला आर्ट ऑफ लिव्हिंगचा लवकरच कोर्ससुद्धा करायचा आहे. मी तेही तुमच्यासोबत शेअर करेल. खरंच मी शब्दात सांगू शकत नाही, खूप छान असा अनुभव तिथे येतो. सर्वात आधी त्यांनी गोपूजा करून घेतली, कारण अधिक महिन्यामध्ये गाईच्या पूजेचं खूप जास्त महत्त्व असतं. त्यानंतर बाकी पूजेला सुरुवात झाली. तुम्हाला जर आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करायचा असेल ना, तुम्ही नक्कीच करू शकता, कारण ना त्याचा खूपच वेगळा असा अनुभव आहे. मी लवकरच करेल आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेल. तुम्हालाही मानसिक तणाव असेल किंवा तुम्हालाही माझ्यासारखंच खूप जास्त स्ट्रेस आहे आणि त्यातून बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही आहे, तुम्ही नक्कीच करू शकता. खूप छान असा माइंड रिलॅक्स होतो आणि वेगळाच अनुभव येतो. सो तुम्हीसुद्धा ते नक्कीच करा. कधीतरी स्वतःसाठी सुद्धा काही करायला पाहिजे. सो छान पूजा झाली, होम हवन झालं, गाण्यांवर सर्वांनी खूप छान आनंद घेतला आणि मग मागे कसं राहायचं म्हणून माझ्या प्रिशूनी आणि तिच्या मावशीने सुद्धा आनंद घेतला. तर मस्तपैकी प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्यावरही घरी जाता जाता आमची शेवपुरी खायची इच्छा झाली. सो आम्ही ती खाल्ली. चला, बाय.